यार ही बघ गोट्या बघ कसं एकटंच फिरायचं ते आपल्याला नेते का कधी? का तुम्हाला काय मी म्हणलं येऊ नका. अरे चला करा कुठं तर नियोजन दाद्या, जाऊ आपण पण फिरायला. पाऊस पण लागा चांगला पडतोय, जाऊ कुठेतरी फिराय. काम रोजच आहे, करा काहीतरी नियोजन. अरे मग काढा की पैसे करू नियोजन. माझ्याकडून येला का पैसे येला का मला गे लिंबू टिंबू म्हणून. आई मला फिरायला जायचं, पैसे पाहिजे. किती पाहिजे बा? 2000 रुपये. माझ्याकडे नाही बा आता पैसे, पण सोन्या आला की मी तुला त्याच्याकडून पैसे घेऊन. तुझं दरवेळेसच असं असतं, मला पैसे लागत असले की तुझ्याकडे पैसे नसतात. अरे माझ्याजवळ तरी कुठलं पैसे बाळा, माझ्याजवळ असल्यावर मी देतेच की तुला. तर त्याच्यासाठी म्हणलं की सगळं चालतं आणि माझ्यासाठी म्हणलं की काहीच नाही का? तसं नसतं रे बाळा, आई बापासाठी दोन्ही लेकरं सारखीच असतात. राहू दे, मला नको सांगू त्याचं काय. होय आई, कुठं गेला तुझा लाडका देवा? अरे ते आताच बाहेर गेलाय, त्याला कुठेतरी पोरांच्या बरोबर फिरायला जायचे, त्याला व्हायचे पैसे दे. त्याला काय मी पैसे देणार नाही, तो हँडल बोंबलं तर मी देतो त्याला पैसे. काम बघितलं तर कामाला जाय नाही, कामाला त्याचा काय डोक्यात विचार घ्याय नाही, त्याला काय आयुष्यभर पोसत बसू का मी? हे काय रे, इथं का थांबलाय? अरे पोरं येतात, पोरांची वाट बघतोय. काय फिरायला जायचं नियोजन चाललंय काय? हे घे आमचे श्रेयचे पैसे, व्यवस्थित जा व्यवस्थित या, काय उद्योग वाढू नका. पाऊस त्याला का मी काय नाही येत, मला नाही जमायचं, तुमचं तुम्ही या जाऊन. तुझं जागा दरवेळेस असलंय. रात्री म्हणला येतो ना, आता काय झालं तुला? ते आमचं सोन्या पैसे द्याय नाही ना, कामाला होते म्हणून का सगळं त्याच ऐकून घेऊ का? त्याला कुठं जायचं असलं की जाणार तो, आणि मला म्हणलं की नाही. अरे तो मोठा आहे, तो कमावता आहे, त्यालाच पैशाची किंमत माहित असणार. बरोबर आहे विश्ला तुझं. आणि राहिला प्रश्न सोन्याच्या पैशाचा, ते सोन्याने आहे ना सकाळीच कामावर जाताना आहे ना तुझ्यासाठी माझ्याकडे 2000 रुपये देऊन गेलाय. आणि आहे ना आपण किती बी मोठं झालो ना, ते आपल्याला आहे ना मोठ्या भावाची गरज लागतीच. ज्यांना भाव नाही ना त्यांना विचार भावाची किंमत काय असते ती.